वाघेरी गावात स्मार्ट मीटरचा गोंधळ, पाण्याचा पुरवठा अचानक बंद, ग्रामस्थ संतप्त। कराड तालुक्यातील वाघेरी गावामध्ये सध्या स्मार्ट मीटरच्या मुद्द्यावरून मोठा संताप व्यक्त केला जात आहे। गावामध्ये बसविण्यात आलेल्या वॉटर एटीएम वरील स्मार्ट मीटरमुळे आज मोठा प्रकार घडला। अचानक वीज बंद झाल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा पूर्णपणे ठप्प झाला आणि ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागला। गावकऱ्यांचा आरोप आहे की या स्मार्ट मीटरमुळे सामान्य लोकांना फटका बसत आहे। पाणी पुरवठा थांबल्यामुळे महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे। याबाबत बोलताना गावचे सरपंच म्हणाले, आज वाघेरी गावात जे घडलं ते उद्या इतर गावांमध्येही होऊ शकतं। त्यामुळे महाराष्ट्रातील इतर सरपंचांनी आपल्या गावामध्ये स्मार्ट मीटर बसवून देऊ नये आवाहन वाघेरी गावचे सरपंच यांनी केले आहे। महाराष्ट्रात जुने मीटर काढून नवीन स्मार्ट मीटर बसवण्याचा प्रयत्न सुरू आहे, पण जर यामुळे लोकांना मूलभूत सुविधा बंद होत असतील तर आम्ही त्याचा विरोध करणार। सर्व गावांनी आता जागरूक होण्याची वेळ आली आहे। गावकऱ्यांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की वॉटर एटीएम वरील स्मार्ट मीटरचा प्रश्न तात्काळ सोडवावा आणि पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरळीत करावा। सध्या वाघेरी गावात या मुद्द्यावर वातावरण चांगलंच तापलं असून ग्रामस्थांनी इशारा दिला आहे की जर समस्या सोडवली नाही तर गावचे सरपंच व स्थानिक गावकरी आणि शेतकरी संघटनेच्या वतीने मोठं आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे। अशाच ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सागर दंडवते, पृथ्वी न्यूज, कराड। या पाण्याच्या टाकीद्वारे संपूर्ण गावाला पाण्याचा पुरवठा केला जातो। त्याच पाण्याच्या टाकीखाली याच ठिकाणी स्वच्छ पाणी मिळावं म्हणून, फिल्टरचं पाणी मिळावं म्हणून ग्रामपंचायतीमार्फत जे आपण प्लांट खोललेला आहे त्या प्लांटला महावितरण कडून जे स्मार्ट मीटर बसवण्यात आला, त्या स्मार्ट मीटरमुळे असं झालंय की आता तो मीटर बंद पडलेला आहे। तो स्मार्ट मीटर असल्यामुळे तो मुंबईवरून बंद होतोय। इथं त्याचा काही पर्याय चालत नाही। सुज्ञ नागरिकांनी जागरूक राहावं, स्मार्ट मीटरच्या विरोधात जावं, कारण वाघेरी गावानं अनुभवलंय की आज त्या स्मार्ट मीटरमुळे संपूर्ण वाघेरी गावाची जनता आज शुद्ध पाण्यापासून वंचित आहे। MSCB म्हणजे महावितरणचा भोंगळ कारभाराचा आम्ही एक जिवंत उदाहरण म्हणून ही आज बाईट देतोय। या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या वतीनं वाघेरी गावासाठी शुद्ध पाणी मिळावं, नागरिकांना शुद्ध पाणी मिळावं या हेतून शासनाकडे ग्रामपंचायतीने पाठपुरावा करून या ठिकाणी स्वच्छ पाणी मिळण्यासाठी, फिल्टरचं पाणी मिळण्यासाठी एक पंप या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून उभारण्यात आला। गेली 1 वर्ष झाला हा पंप सुस्थितीत चालू आहे। त्या पंपासाठी आवश्यक असणारी जी लाईट आहे ती लाईट आज रोजी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी येऊन कट केल्यामुळे आज नागरिकांना त्याचा फटका बसत आहे। या ठिकाणी त्याच मीटर, त्या जो प्लांट आहे त्या प्लांटवरती स्मार्ट मीटर बसवल्या कारणानं आज या शुद्ध पाणी मिळण्याच्या टाकीवरती पूर्णपणे लाईट ठप्प झाली आहे आणि नागरिकांना या सुविधेचा फायदा मिळत नाही। महावितरणच्या निव्वळ भोंगळ कारभारामुळे जर जनता वेठीस धरली जात असेल तर महावितरणने याचा जरूर विचार केला पाहिजे आणि इथून पुढे लोकांच्या सेवेसाठी विद्युत महामंडळाची स्थापना झाली। ही जागरूक जाण ठेवून महावितरणच्या अधिकाऱ्यांनी कायद्याचे पालन करून इथून पुढे कुठलीही असेल ती कारवाई करावी, अन्यथा वाघेरी गावची जनता त्यांना योग्य तो पर्याय दिल्याशिवाय राहणार नाही। हे स्मार्ट मीटर हा अचानक कधीही बंद पडतोय आणि लोकांचे जे सुखसोयी जे शासनाकडनं दिलेले आहे किंवा लोकांनी केलेले त्यात अडथळा येतोय। हे स्मार्ट मीटर आम्हाला नको आहे या गावासाठी। हे MSCB बोर्डानं त्याची हे करावे आणि काढून नेऊन आम्हाला पहिले जे मीटर आहे त्या मीटर आम्हाला बसवून द्यावे एवढीच विनंती। आज आमच्या गावामध्ये पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय। जे फिल्टर पाणी इथं जे चालू आहे त्याचं ह्या महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे जे काही डिजिटल मीटर बसवले त्यामुळे वरून लाईट कट होते असं काहीतरी म्हणतात आणि गावाला पिण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण झालाय। तर इथून पुढे आम्हाला ते मीटर नको आहेत आणि
जर एमएससीबीनं या आपला महावितरणनं जर बसवण्याचा जबरदस्तीनं प्रयत्न केला तर आम्ही गावाच्या वतीनं सर्व नागरिकाच्या वतीनं तीव्र विरोध करणार आणि वाटेल तो संघर्ष करायला लागला तर चालेल, याची दखल शासनानं घ्यावी.